Okay, let's start. Very warm welcome. Very good morning, all of you. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन आजच्या ह्या टॉपिक मध्ये आपण पार्ट 2 सुरू केलेला आहे. तो आहे चेंज युअर माइंडसेट. ओके. आणि चेंज युअर माइंडसेट मध्ये आपण मागच्या 2-3 दिवसामध्ये काही टॉपिक कव्हर केले. आजचा आपला टॉपिक आहे कन्फ्युजन टू कॉन्फिडन्स. काय असते? आपल्या सगळ्यांना खूप तीव्र इच्छा आहे मॅनिफेस्टेशन करण्याची, जीवनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची, काहीतरी प्राप्त करण्याची. आपली इच्छा असलेलं जीवन सहजरित्या आपल्याला जगता आलं पाहिजे, याकरिता आपले प्रयत्न चालू असते. पण जेव्हा आपल्याकडे एखादी संधी चालून येते, ज्यावेळेस आपल्याकडे एखादी ऑपॉर्च्युनिटी येते, ती ही ऑपॉर्च्युनिटी प्राप्त करत असताना नेमकं आपलं माइंड कन्फ्यूज होते. करू की नाही करू, होईल की नाही होईल, प्रोकास्टिनेशन मदत येते. ठीक आहे ना, काही दिवस थांबून जाऊ, नंतर बघू. निगेटिव्हिटी येते. ऑपॉर्च्युनिटी समोर असते, पण लुझर असल्याची भावना आपल्या समोर येते. अरे, मी याच्या अगोदर तर कधीच काही अचीव करून दाखवलं नाही, हे काय होणार माझ्यामुळे, आणि आपण करत नाही. तर हे जे कन्फ्यूज माइंडसेट जे आहे आपलं, है ना, आपला टॉपिकच काय आहे? चेंज युअर माइंडसेट. म्हणजे कन्फ्युजन ही सुद्धा आपल्या एक मनाची अवस्था आहे. कन्फ्यूज माइंडसेट. तुम्ही बघा, हे जे कन्फ्यूज माइंडसेटचे जे पीपल आहे, मोठे मोठे ते निर्णय सोडा, छोटे छोटे निर्णय घरातले, छोट्यातले छोटे निर्णय, कधी कधी इतका भयंकर हसा येते की बाबा, म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीमध्ये तरी क्लिअरिटी असायला पाहिजे, है ना? बाकी गोष्टीमध्ये असो किंवा नसो. आणि का बरं होत आहे? माइंडसेट कन्फ्यूज आहे. आता माइंडसेट कन्फ्यूजचा अर्थ काय आहे? निर्णय घेण्याची क्षमता ही काय आहे? कमजोर आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी. आणि बघा, जेंट्स लेडीज दोन्ही सारखेच आहे, असं मी कोणाला काही म्हणत नाही. पण आपल्या जनरल उदाहरण आपलं चालते नेहमी. ही कन्फ्यूज माइंडसेट म्हणजे काय असते? पहिली गोष्ट तर क्लिअरिटी नाही आहे. कळलं? आणि दुसरं, ठणकावून बोलण्याची एक सवय म्हणा, किंवा ठणकावून बोलण्याची एक हिंमत, किंवा क्लिअर क्लिअर बोलण्याची एक सवय, ती आपल्याला आहे नाही. त्याच्या चक्करमध्ये काय होते? साधासा निर्णय घ्यायचा आहे, साधाचा,
उदाहरणार्थ मला चहा प्यायचा आहे, साधासा निर्णय आहे, आणि 2 दिवसा अगोदर मला ऍसिडिटी झाली होती. माझ्या वाईफला मी सांगितलं की बाबा तुला एक कप चहा करून दे. हो, ओके, करून देतो. आतमध्ये गेली, 10 मिनिट झाले, चहा काही आला नाही. आवाज दिला, बाबा चहा करत आहे का नाही? हो, चहा करत आहे, पण विचार करून राहिली की दुधाचा चहा केला तर कसं होईल. मागच्या 2 दिवसा अगोदर तुम्हाला ऍसिडिटी झाली होती, दुधामुळे ते ऍसिडिटी होते. म्हणून मी थोडासा विचार केला. ओके, ठीक आहे. तुझं काय म्हणणं आहे? नाही, तुम्हाला ऍसिडिटी होते ना? एक काम कर, काढा चहा कर. ओके, ती गेली आतमध्ये. पुन्हा 5 ते 10 मिनिट झाले, चहा नाही झाला. आवाज दिला, चहा काय नाही झाला. ती वापस येऊन म्हणते की ऍसिडिटी तर 2 दिवसा अगोदर झाली होती ना, आज तर चांगलं वाटून राहिलं. मी विचार करून राहिली की मग काळा चहा करू का नाही करू, की तुम्हाला दुधाचा चहा देऊ? म्हणलं, ठीक आहे ना बाबा, दुधाचा कर. ते म्हणते, नाही नाही नाही, ऍसिडिटीचा काही भरोसा नाहीये, कधीही होऊ शकते. अरे मग तुला म्हणायचं काय आहे? नाही, तुम्ही सांगा ना. म्हणजे हे एक जनरल उदाहरण आहे, अशी घटना नाही घडत माझ्यासोबत, पण एक जनरल उदाहरण आहे. जनरल म्हणजे कसं, की तिथच्या तिथेच आपण नाचून राहिलो. एक प्रॉपर डिसिजन घेणं होऊनच नाही राहिलं आपल्याकडून. आणि हा साधासा निर्णय आहे. हे क्लिअर क्लिअर, हे आहे, असं करा, विषय संपला. करू की नाही, करू की नाही, करू की नाही, हे करू की नाही करता करता तुमचा मोस्ट प्रिशियस टाइम आणि ऑपॉर्च्युनिटी मिस होऊन जाते. मे बी त्या माणसाला 15 मिनिटात घराच्या बाहेर जायचं होतं. इथं चहा करू की नाही, करू की नाहीच्या चक्करमध्ये त्याचे 15 मिनिट झाले, तो निघून गेला. आणि आता बाईसाहेबांनी चहा बनवला. रूम मध्ये येऊन बघते तर माणूसच नाहीये. म्हणजे जेव्हा निर्णय घेतला करण्याचा, तोपर्यंत संधी निघून गेली. तर ही नॉमिनल कन्फ्युज माइंडसेट असलेल्या व्यक्तीची अवस्था आहे. आणि ही जी माइंडसेट आहे ना, ही मॅक्सिमम लोकांमध्ये आहे. मॅक्सिमम टू मॅक्सिमम. करू की नाही करू, करू की नाही करू, करू की नाही करू. पण हे कन्फ्युजन क्रिएट कुठून झालं, त्याचे काही पॉइंट आहे. एक तर असते पास्ट फेल्युअर्स. उदाहरणार्थ समजा, माझ्या लाईफमध्ये मी ट्रेडिंग ह्या विषयामध्येच मॅक्सिमम फेल्युअर बघितलाय, या पैशाची गुंतवणूक. तर समजा आता मला एखादी संधी मिळाली, माझं माइंड काय म्हणे, करू की नाही, करू की नाही. कारण की पास्ट माझा एक्सपिरियन्स मला काय सांगत आहे, यू आर ऑलवेज फेल्युअर इन ट्रेडिंग. म्हणजे मी करो की दुसऱ्याला करायसाठी देऊ, की दुसऱ्याला पैसे सुद्धा देऊन देऊ, रिझल्ट काय आलेला आहे, फेल. मग अशा वेळी जर नवीन संधी पुन्हा चालून आली, माइंड काय म्हणेल माझं, जुना अनुभव. आणि हा जुना अनुभव काय करेल, करू की नाही, करू की नाही, करू की नाहीच माझं भजन सुरू होऊन जाईल. आणि तोपर्यंत मे बी ती ऑपॉर्च्युनिटी निघून गेलेली असेल. म्हणजे हे एक जनरल उदाहरण आहे. असे आपल्या जीवनामध्ये खूप सारे अनुभव आलेले आहेत. त्या अनुभवामुळे, समजा एखादा मुलाने लग्न करायचं आहे आणि त्यांनी त्याच्या सोसायटीमध्ये, त्याच्या फॅमिलीमध्ये, त्याच्या स्वतःच्या घरी, रिलेटिव्ह मध्ये, नेबर्स मध्ये त्याला वारंवार असे अनुभव आले की त्यांनी लग्न चांगले होणं तर कमी, तुटताना, भांडण होताना, फसवणूक होताना जास्त बघितलं. त्याच्या नशिबी तेच अनुभव आले. आता जेव्हा याला लग्न करण्याची टायमिंग येईल, हा मोठा टेन्शन मध्ये जाईल.
करू की नाही, करू की नाही, करू की नाही. कारण की त्याने पास्ट फेल्युअर्स इतके बघून ठेवलेले आहे की आता त्याला त्याच्या जीवनावर डाऊट येत आहे की बाबा माझ्यासोबत तरी चांगलं होईल की नाही. आणि हा जो नकारात्मक अनुभवाचा साठा त्या व्यक्तीजवळ झालेला आहे, मे बी तो तशाच पर्सनला अट्रॅक्ट करेल जे त्याच्यासाठी निगेटिव्ह आहे. का? कारण की कन्फ्युज माइंडसेटचा तो व्यक्ती आहे, तर खूप कमी वेळ असं असते की कन्फ्युज माइंडसेटचा व्यक्ती हा पॉझिटिव्ह असेल. म्हणजे पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, निर्णय घेण्यामध्ये थोडीशी गडबड होत आहे, अशी लोक खूप कमी आहे. मॅक्सिमम कन्फ्युज माइंडसेटचे लोक निगेटिव्ह सापडणार. पास्ट फेल्युअर आहे तर मे बी त्याच्या आतमध्ये लुझरची भावना असेल. कन्फ्युजन आहे म्हणजे त्याला प्रोकास्टिनेशन पण आहे, कारण की तो सडन डिसिजन नाही घेऊ शकत, तर तो लेट करत चालला डिसिजनला. अशा प्रकारे हे जे किंवा कन्फ्युजन आहे तर त्याच्याकडे मे बी कंप्लेंट करण्याची वृत्ती पण असेल. का? कारण की जेव्हा ती संधी निघून जाईल तेव्हा तो हे नाही सांगणार की मी कन्फ्युज होतो, तो हे सांगणार की हे कारण आलं, ते कारण आलं, ह्या व्यक्तीमुळे झालं, त्या व्यक्तीमुळे झालं, तो बहाणे देईल. खूपच रेअर कंडिशन मध्ये कन्फ्युज माइंडसेटचा व्यक्ती हा पॉझिटिव्ह असते. फक्त त्याला क्लिअरिटी हवी असते की करू की नाही. आणि जर एखाद्याने म्हटलं की कर, ते बिंदास करून टाकते. नाही म्हटलं तर नाही करत. म्हणजे तो क्लिअर असते एकदम. मला फक्त कोणीतरी सांगावं हो की नाही, आणि बस त्या हो किंवा नाही या शब्दावर तो व्यक्ती आपले डिसिजन घेऊन टाकते. बरोबर आहे. एक असते एक्सटर्नल ऑब्जेक्शन. हे जे मी म्हटलं ना हो किंवा नाही, उदाहरणार्थ समजा मला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, ट्रेडिंग करायची आहे, आणि मी निर्णय घेतला आणि माझ्या वाईफ सोबत समजा मी बोललो की बाबा मला असं असं काम करायचं आहे. तिने सरळ म्हटलं बिलकुल नाही करायचं. काय मिळालं मला? एक्सटर्नल ऑब्जेक्शन. जसं मला एक्सटर्नल ऑब्जेक्शन मिळालं, माझा जो कॉन्फिडन्स होता तो सडनली कन्फ्युजन मध्ये कन्वर्ट झाला. तर खूप वेळा काय होते, आपल्याला एक्सटर्नल ऑब्जेक्शन मिळते आपल्या लाईफमध्ये, आणि हे एक्सटर्नल ऑब्जेक्शन मुळे काय होते की तुम्ही जो निर्णय घेणार असता तो सडनली स्टॉप होते. आणि समोरची व्यक्ती त्याच्या अनुभवानुसार जे काही निगेटिव्ह असेल ते सगळं तुम्हाला सांगणं सुरू करून देते. अरे नाही रे बाबा, ह्या फील्डमध्ये असं होते, तसं होते, लॉस होते, यू ट्यू अमकं ढमकं सगळं सांगून देईल. मग आपणही विचार करू, हो गोष्ट तर खोटी नाही आहे, खरीच आहे. 10तले 7-8 लोक तर बर्बाद आहे, 2-3च लोक सक्सेसफुल आहे, आणि आपण ऑलरेडी लुजर आहे. सक्सेसफुल मध्ये माझा नंबर लागेल की नाही? झाला माइंडसेट डिस्टर्ब. हेजिटेशन हा एक तिसरा पॉइंट आहे. हेजिटेशन म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणू की लाज वाटणे. म्हणजे तुम्ही काय करताय? लाजत आहे, शर्मत आहे, संकोच. ओके, हा तो पण बरोबर आहे. संकोच, संकोच, हेजिटेशन. तर तुमचे हे जे संकोच करणे, संकोच म्हणजे कसं? हात समोर दिला, मागे ओढला, हे जे केलं हे संकुचितपणा झाला. खूप वेळा लाजरवाना स्वभाव असते कोणाचा, तेव्हाही असंच होते. एखादी स्त्री जे लोकांमध्ये जाण्यामध्ये तिला शरम वाटते, लाज वाटते, ते सोडा. एक जीन्स पॅन्ट टी शर्ट घालण्याला तिला शरम वाटते, आणि नेमकं त्या दिवशी तिने ते घातलं. पहिले शर्मीची बाई, तिने त्याच्या जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलं, त्याच्यात ते पब्लिक मध्ये गेली. आता ही बाई
इतकी संकुचित होऊन जाईल सडनली. काय होत आहे, काय होत आहे, कोणी बघत आहे का, काय करताय, कोणी म्हणलं शेक हँड करायला गेलं तर हात मागं घेऊन घेणार, लपत लपत चालणार. का काय होत आहे आता, ती संकुचितपणाची जी भावना आहे, आता त्या सिच्युएशन मध्ये तिच्याकडून कोणतंही कार्य होणार नाही, बोलू सुद्धा शकणार नाही. का, कारण की माइंड एकदम कन्फ्युज झालं. काय करायचं आता, हे हेजिटेशन जेव्हा निर्माण होते, बोलू की नाही, बोलू की नाही, बोलू की नाही, हे बोलू की नाही, बोलू की नाही करता करताच लाईफ निघून जाते. आपण बघितलं ना, आता ते काही रील्स येतात असे फ्रेंडशिपचे, लव्हिंगचे. किंवा ते कोणातरी पिक्चर मधला तो डायलॉग आहे एक, अं, चांगल्या चांगल्या ज्या पोरी आहे तिथे इंजिनियर आणि डॉक्टर घेऊन जाते, और आशिकों के लिए दोस्तों का कंधा होता है. म्हणजे जो व्यक्ती खरं प्रेम करत होता किंवा खरं त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती की बाबा ह्या व्यक्तीसोबत आपलं जीवन जगलो पाहिजे, तो होल टाइम संकोचच करत राहिला की बोलू की नाही बोलू. तोपर्यंत दुसरा कोणीतरी येते, लग्न करून घेऊन जाते. म्हणजे हे त्या फिल्म मधली गोष्ट आहे की संकुचित वृत्ती म्हणजे त्याने तो बोलूच शकला नाही शेवटपर्यंत. तर कधी कधी हे जे हेजिटेशनची जी भावना आहे ना, ती सुद्धा आपल्याला कन्फ्युजन मध्ये घेऊन जाते. एक असते फोबिया. तुम्हाला कसल्या तरी गोष्टीची काय आहे, भीती आहे. तुमच्या मनामध्ये काहीतरी तुम्ही भास करता. ह्या फोबियामुळे काय होते की तुम्ही प्री लिव्हिंग करणे सुरू करता. म्हणजे समजा कोणाला जर आपण काय म्हणायचं, कसला फोबिया घेऊ आपण. पाण्यामध्ये मला डुबणे, पाणी मरण्याचा फोबिया आहे, पाण्यामध्ये डुबून मरण्याचा फोबिया आहे. की त्याला फक्त शब्द काढा त्याच्यासमोर. किंवा फोबिया आहे रात्री झोपताना पाल माझ्या अंगावर पडेल. हा चांगला विषय आहे, पाण्याचा सोडून द्या, हा एक चांगला विषय आहे. आणि नेमकी त्या व्यक्तीला झोपायला जाताना एकदम स्लॅपवर पाल दिसली. आणि ही गोष्ट नैसर्गिक आहे की एखादी गोष्ट अशी उलटी लटकलेली आहे ती कुठपर्यंत चिपकून राहील. आणि कधी कधी होते ती पाल सटकते आणि पडते खाली. तो अनुभव येऊन गेला माइंड मध्ये, त्याची भीती वाटली आता. त्याच्यात कोणीतरी बोलून दिलं, पाल जर डोक्यावर पडली तर असं होते, छातीवर पडली तर असं होते, चेहऱ्यावर पडली तर असं होते. काहीतरी जुन्या लोकांचे अनुभव पण माइंड मध्ये घुसून गेले. त्या व्यक्तीला पाल दिसली, आता हा रात्रभर झोपणार नाही. आणि पाल गेली जरी तिथून, तरी पण तो एकच विचार करत राहील का पाल येणार तर नाही कुठून, पाल येणार तर नाही कुठून. आणि या कन्फ्युज माइंडसेट मध्ये त्याची अख्खी रात्र बर्बाद होईल. तर खूप वेळा आपल्या मनामध्ये काही फोबिया असतो. मी बोलू शकत नाही, बोलण्याचा फोबिया. लोकांची नजर जशी त्या व्यक्तीवर पडते एकदम हातपाय कापणं सुरू होऊन जाते. ज्या कॉन्फिडन्सनी त्या व्यक्तीने जाऊन स्टेजवर परफॉर्मन्स द्यायला पाहिजे होतं, त्या फोबियाच्या चक्करमध्ये तो घाबरायला लागला. फोबिया असते पाण्याचा, फोबिया असते आगीचा.
कारण नसताना लोक कसले कसले विचार करतात भारी. अशा कंडिशन मध्ये तुमचे जे निर्णय घेण्याची क्षमता आहे ना ती डिस्टर्ब होऊन आहे ना तुम्ही कन्फ्युज स्टेटमध्ये जाता. तर तुम्ही ह्या कन्फ्युज स्टेटमधून कॉन्फिडन्स स्टेटमध्ये कसे जाल? तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या इमॅजिनेशन मध्ये बिल्डअप करू नका कोणत्याही प्रकारचे ऑब्स्टॅकल्स. ही जी फालतू विचार करण्याची जी सवय आहे, उदाहरणार्थ मी आता एवढं मोठं काम सुरू केलं, मी इतके पैसे खर्च केले, मी क्लास केला, मी सगळं सेटअप आता हळूहळू हळूहळू उभं करत आहे. मला शांत पाहिजे होतं म्हणून 3,000 जास्त गेले तरी चालेल, पण मी ह्या एरियात अशा ठिकाणी आलो किरायाने राहण्यासाठी की ज्या घरी आणि त्या वातावरणात शांतता आहे फक्त. हे सगळं असं करत असताना जर माझ्या माइंडमध्ये मी अशी विचार करणं सुरू करून दिले, काय होणार, कसं होणार, लोक जॉईन नाही झाले तर काय होईल, मी कर्ज कसं फेडेल, माझ्याकडे पैसा कुठून येईल, माझं काम कसं चालणार, समजा माझ्या घर मालकाने मला घराच्या बाहेर काढून टाकलं तर, काही लेना देना नाही आहे, फक्त विचार चालू आहे फालतूची. माझी तब्येतच खराब झाली तर, माझं मोबाईलनंच काम केलं नाही तर, माझा टॅबच बंद झाला तर. आपण काय करतो, ह्या नकारात्मकतेच्या चक्करमध्ये आपण इतके बेकार बेकार विचार करतो स्वतःसाठी की आपल्याला कळत सुद्धा नाही कधी आपण ती लेवल गाठून टाकली एकदम एक्स्ट्रीम लेवल, एक्स्ट्रीमपणाची. आणि याच्या चक्करमध्ये आपणच स्वतः मग असं बिल्डअप करणं सुरू करतो, अरे मला दुसऱ्या गोष्टीची गरज आहे, मी याच्यामधून काही सर्व्हाइव्ह करू शकणार. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी इतकी मेहनत केली त्याच गोष्टीच्या प्रती आता माझ्या माइंडसेटमध्ये कन्फ्युजन आलं की होणार की नाही होणार. है ना, म्हणजे हेच जे नकारात्मक विचार करणे किंवा ऑब्स्टॅकल्स क्रिएट करणे रियालिटीमध्ये नाही, माइंडमध्ये, मनातल्या मनातच माझे सगळे हे विचार करणं चालू आहे. तर याचा परिणाम होईल माझ्या ऍक्च्युअल परफॉर्मन्सवर. आणि आपल्याला माहित आहे जे आपले विचार आहे तेच काही काळानंतर रियालिटीमध्ये कन्वर्ट होते आणि एक्झॅक्टली तसंच होणं सुरू होऊन जाईल. लाईनच जाणार, नेटच काम करणार नाही, टॅबच खराब होऊन जाईल, माझीच तब्येत खराब होऊन जाईल, किंवा मला हे घरच सोडावं लागेल. काही ना काही असे ऑब्स्टॅकल्स येतील जे एक्झॅक्टली मी माझ्या माइंडमध्ये विचार करून ठेवले होते. मी फेल तर होणार नाही, फेल तर होणार नाही, फेल तर होणार नाही, याच्या चक्करमध्ये पोरं अभ्यासच करत नाही. डोक्यात काय चालू आहे, मी फेल तर होणार नाही. अरे राजा, फेल होशील तर हो, नाही तर नको हो, अभ्यास तर कर. नाही मग जर फेलच वाहत आहे तर मग अभ्यास करून काय फायदा? म्हणजे असले जे नकारात्मक थिंकिंग आहे याला आपल्या डोक्यामध्ये येऊ देणे नाही. त्याच्यानंतर एक सिक्युअर, एक असं वातावरण बनवा स्वतःच्या अवतीभोवती. एखादा मेंटर तुमच्या जीवनामध्ये सतत असू द्या. आणि त्याच्यावर इतका ट्रस्ट असू द्या की जेव्हा तो म्हणेल की करा तर करा, मग त्याचं नुकसान झालं तरी ठीक, फायदा झाला तरी ठीक. अशा कंडिशन मध्ये तुमचं डोकं काम करत नाही, तुम्ही जस्ट दुसऱ्यावर सरेंडर करून देता आणि नशिबावर सोडता बाकीचं, की फायदा तर फायदा, नुकसान तर नुकसान. मला काही लेणं देणं नाही आता, फक्त मला हो किंवा नाहीचं आन्सर पाहिजे होतं. ना ब्लेम करणार नुकसान झालं तर, ना त्याला जाऊन म्हणणार की बाबा तू असं का बरं निर्णय घेतला, समजत नाही का तुम्हाला. जस्ट सिंपल, मी निर्णय घेऊ शकत नव्हतो तर माझा निर्णय मी दुसऱ्याच्या थ्रू घेऊन घेतला. तिसरं, स्वतःला नेहमी एक सपोर्ट मध्ये फील करा की तुमच्यासोबत कोणीतरी आहे जे पॉवरफुल आहे.
इम्पॅक्टफुल आहे. अशा वेळी तुम्ही एखाद्या गुरुला, एखाद्या देवांना किंवा एंजेल्सला रिक्वेस्ट करू शकता आणि स्वतःशी बोलू शकता की एंजेल्स बी विथ मी, हू कॅन बी अगेन्स्ट मी. जर माझ्या विरोधात कोणी असेल तर प्लीज एंजेल तू माझ्यासोबत राहा. मग अशा वेळेस काय होते, जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये जाता, लोकांच्या समोर जाता, तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटत आहे, तुम्हाला असं वाटत आहे की इथे काही लोक आहेत जे माझ्यासाठी चांगले नाही, अशा वेळेस तुम्ही एंजेल्सला म्हणू शकता की प्लीज एंजेल्स तू माझ्या सोबत राहा. तुम्हाला मार्केटमध्ये जाण्याची भीती वाटत आहे, एंजेल्सला म्हणा तू माझ्या सोबत राहा आणि फील करा स्वतःला फुल्ली सिक्युअर अँड प्रोटेक्टेड विथ एंजेलिक एनर्जी किंवा एंजेलिक प्रेझेन्स. यांनी काय होईल, तुमचं कन्फ्युज माइंडसेट खतम होईल आणि तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये राहाल. कधी कधी असते, जेंट्स लेडीज कोणी असो, मार्केटमध्ये जातात, वस्तू समोर असते, फक्त बोलू शकत नाही, कन्फ्युज होऊन जाते, करू की नाही करू, करू की नाही करू. नंतर म्हणतो अरे मग का नाही केलं, नाही मला काहीतरी भीती वाटली. मग समजा तो माणूस म्हणा का ते म्हणा काय, मग त्यांनी काय खाल्लं असतं काय, जा तुम्ही अशीच बोलता. ते खरी गोष्ट आहे ना, काय केलं असतं त्या माणसाने, मला जाऊन फक्त बोलायचं असतं होतं. पण काहीतरी आतमध्ये लो कॉन्फिडन्स आहे, कन्फ्युजन आहे, फिअर आहे, फोबिया आहे. त्या कारणाने त्या व्यक्तीने निर्णय नाही घेतला वेळेवर आणि वस्तू समोर असताना सुद्धा खरेदी नाही केली. जसं आपण बघतो, काय म्हणू आपण, आता जे उन्हाळ्याचे दिवस लागले, तर उसाचा रस विकणाऱ्या गाड्या आपल्या सराउंडिंग मध्ये फिरून जातात रोडवरून, किंवा सकाळी सकाळी दही विकणारी बाई किंवा तो व्यक्ती येते, किंवा गॅस गॅस दुरुस्ती करणारा व्यक्ती येते, आवाज येते आलेला आहे म्हणून, करू की नाही, करू की नाही, घेऊ की नाही, बोलू की नाही बोलू, करता करता आपण वाट बघतो कोणीतरी येणार, तो थांबवणार. मग त्यांनी थांबवलं तर मी तोपर्यंत विचार करतो, घेऊ की नाही घेऊ. थोडासा अनुभव घेऊन घेईल की समोरचा व्यक्ती काय म्हणते. त्याने जर म्हटलं की अरे उसाचा रस फार छान आहे, अरे चला घेऊन टाकू, तोपर्यंत त्या दिवशी नेमकं कोणी निघत नाही घराच्या बाहेर, कोणी त्याला थांबवत नाही आणि ही व्यक्ती विचारच करत राहते की घेऊ की नाही, घेऊ की नाही, तोपर्यंत तो रोड क्रॉस करून निघून जाते. पुन्हा नाराज मनाने घरात. अरे घ्यायचा आहे तक्षण निर्णय घ्या आणि जा पटकन पैसे द्या, 10 रुपये 20 रुपये वस्तू विकत घ्या, एन्जॉय करा. नाही. आणि बिलीव्ह करा, आय कॅन डू ऑल थिंग्स विथ द हेल्प ऑफ एंजेल्स. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्स मध्ये आणा. आय कॅन डू ऑल द थिंग्स थ्रू एंजेल्स. ठीक आहे, हा कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये असू द्या. कधी कधी काय होते, वर्कलोड खूप मोठं असल्यानंतर माणसाला कन्फ्युजन होते की कसं करणार, काय करणार, करू की नाही करू. अशा वेळेस तुमच्या कामाला तुकड्यामध्ये डिवाइड करा आणि एका वेळेस एकच काम करा. 4 कामं 10 कामं करण्याची गडबड करू नका, गोंधळ करू नका. खूप कमी लोक असे असतात जे एका वेळी 3-3 4-4 5-5 6-6 कामं करतात. प्रत्येकच व्यक्ती नाही करू शकत. ठीक आहे, तर वन टाइम वन वर्क हे डिसिजन घेऊन टाका. अवॉइड एमलेस वर्क, म्हणजे ज्या गोष्टीचं काही संकल्प नाही, फोकस नाही, एम नाही, असे कामं करणे बंद करून टाका.
म्हणजे ज्या कामाचा मुद्दाच बनत नाही ते काम आपण समोर घेऊन येतो आणि त्याच्या चक्करमध्ये मग आपलं कन्फ्युजन होते. एमलेस वर्क आहे, खूप सारे एमलेस वर्क आहे. हे आपल्या जवळपास ह्या गोष्टी आपल्या घरातच लक्षात येते, घरगुती कामातच लक्षात येते. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा स्वयंपाक करण्याचा टाइम झालेला आहे आणि बाईला माहित आहे की घरामध्ये आपलं कणिक संपत आलेली आहे. तर तिला इतकं घाई होऊन जाते, बरं कणिक संपण्यासाठी अजून 2 दिवस शिल्लक आहे. ती आताच गहू निसण्यासाठी बसून जाईल. कधी? जेव्हा स्वयंपाक करायचा वेळ आहे. आता हे एमलेस वर्क आहे. एमलेस म्हणजे तुमचं एम काय असायला पाहिजे होतं? हा स्वयंपाक करण्याचा वेळ आहे, आता स्वयंपाकच केला पाहिजे. नेमकं त्या टाइमला ती बाई काहीतरी भलतंच काम करत राहील. एखाद्या व्यक्तीला इम्पॉर्टंट काहीतरी वर्क करायचं आहे, अति महत्वाचं काहीतरी वर्क करायचं आहे आणि नेमकं त्या वेळेला तो जी गोष्ट बिलकुल कामाची नाही ती गोष्ट करून राहिला आणि समोरच्या व्यक्तीमध्ये हे काम करणं ह्या क्षणाला गरजेचं होतं का? तो म्हणते नाही सर. मग कशाला केलं? नाही मला वाटतं. अरे तुला वाटलं, तुझ्या वाटण्याचा कोण इथे विचार करून राहिला? मग म्हणते अरे सर मला नेहमीच बोलतात. अरे सर नाही नेहमी बोलत, घरचा नवरा घरची बायको तुम्हाला नेहमी नाही बोलत, तुम्ही फालतूची कामं करता म्हणून नेहमी बोलणे खाता. हे जी फालतूची कामं आहे ना, हे कमी करा लागते. म्हणून एमलेस वर्क जास्त जीवनामध्ये ठेवू नका. कन्सिडर ऑल वर्क इज अ गॉड वर्क. तुम्ही जेही काम करताय ना ते देवाचं कार्य म्हणून करणं सुरू करा. जेही कार्य करता ते देव कार्य आहे. देव कार्य करण्यामध्ये आपण फालतूपणा करतो का? ही करू करू नाही करू. मला आता पूजा करायची होती आणि मी आता गेम खेळताय, असं होते का कधी? नाही. फालतूपणा नाही करत आपण त्यावेळेवर. अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या वर्कला, कामाला जेव्हा तुम्ही देव मानता, तुमच्या प्रोफेशनला तुम्ही देव मानता आणि त्या प्रोफेशनमध्ये तुम्ही जे वर्क करत आहे त्या कामाला तुम्ही देव कार्य मानता, तुरंत त्या सिच्युएशनची एनर्जी चेंज होते आणि तुम्ही फुल्ली फोकस आणि पूर्ण जागरूकतेने ऍक्टिव्हली ते काम करणे सुरू करतात. तिथे कन्फ्युज नावाची गोष्टच येत नाही. अरे बाबा देवाचं कार्य आहे, काय करायचं आहे ते देवाची मर्जी आहे, करणे आहे म्हणजे करणे आहे. त्याचा रिझल्ट चांगला येऊ नाही तर वाईट येऊ. करणे आहे म्हणजे करणे आहे, विषय संपला. आणि डोंट अटॅच विथ रिझल्ट, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कन्फ्युजन केव्हा येते? गोष्ट होण्या अगोदरच तुम्ही रिझल्ट ची विचार करणं सुरू करून देता. काय होईल, कसं होईल, केव्हा होईल, असं झालं तर काय, तसं झालं तर काय, पैसा डुबला तर काय करणार? मग मी तर इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला होता, इन्व्हेस्टमेंट डुबली तर काय करणार? मग लोक कर्जबाजारी होतात, मग कर्जाच्या चक्करमध्ये असं होते तसं होते. लाख विचार तुम्ही करणे सुरू करून देता. कोण कशाशी आधारित? रिझल्टशी आधारित. रिझल्ट कोणी बघितला नाही, इमॅजिनेशन मध्ये सगळा खेळ चालू आहे आणि इमॅजिनेशन मध्येच तुम्ही ते निगेटिव्ह थॉट जनरेट करून, निगेटिव्ह रिझल्ट जनरेट करून स्वतःशीच असं बोलता की हे शक्य नाही. ठीक आहे. तर हे रिझल्ट सोबत अटॅच होऊ नका. बस काम करत चला, विषय संपत चला, काम करत चला, विषय संपत चला. फायदा झाला खिशात, नुकसान झाला तोही खिशात, विषय खतम. फक्त सुरू ठेवा, आपली गाडी सुरू ठेवा, गाडी थांबवायची नाही रिझल्टच्या चक्करमध्ये. ओके. तर हे आपले आजचे काही पॉइंट होते. एक आपण अशा वेळेस
ह्या दोन टेक्निक आहे. लिहिलेलं आहे त्याच्यात मी. ठीक आहे. हा, क्रिएटिंग बेटर इनर सेल्फ इमेज आणि हाऊ टू रिमूव्ह निगेटिव्ह इमेज. हा, ठीक आहे. ह्या दोन टेक्निक मी सांगणार आहे. एक आहे डिवाइन यू, जे आपण 2 दिवसा अगोदर केली होती. यामध्ये स्वतःला अशा प्रकारे बघणे आहे की तुम्ही फुल्ली कन्फ्युज स्टेट मधून निघून कॉन्फिडन्स स्टेट मध्ये आलेले आहात. स्वतःचं इनर सेल्फ तुम्ही मोठं केलं. आणि एक आहे सर्कल ऑफ कॉन्फिडन्स. ह्या टेक्निकची भरपूर गरज आहे सगळ्यांना. ही टेक्निक अशी आहे ज्याच्याद्वारे आपण स्वतःचं कन्फ्युज माइंडसेट मधून आपण स्वतःला कन्व्हर्ट करतो कॉन्फिडन्स मध्ये. तर ह्या दोन टेक्निक असतात. अशा वेळेस, अशा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये तुम्ही या टेक्निकला यूज करू शकता. ओके, चला तर आता आपण मेडिटेशनची सुरुवात करू. वाव, ग्रेट मेडिटेशन झालं आज. वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. कोणाला काही विशेष अनुभव असतील तर आज प्लीज शेअर करा. आज मला असं वाटत आहे की चांगली एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली. आणि मी पण खूप डीप मध्ये गेलो. मलाही खूप काही आज छान अनुभव आला. गुड कोणाला काही मॉर्निंग. बोलायचं असेल येस. प्लीज, 10 मिनिट आहे. गुड मॉर्निंग दादा. कोण बोलला? हा, दीप्ती. दीप्तीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज तर हातापायाला हे झालं होतं, छान गरम गरम वाटत होतं. एकदम एकदम गरम गरम. आणि काही वेळासाठी असं हे झालं, काहीतरी गोल 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 होत आहे पूर्ण. आपण मध्ये उभा आहे आणि त्याच्या भोवती ते पूर्ण अच्छा. हे दिसत आहे, असं वाटत होतं. माहिती नाही काय, हा पण त्यामध्ये हा, उभा आहे. ऑरा ऑरा माहिती नाही एनर्जीचं काय. सर्कल असते. हा, तर ते एकदम जाणवत होतं मला. आणि वाव, स्वतःचा चेहरा दिसत होता. कितीतरी 2-3 वेळा, म्हणजे पूर्ण हेच दिसत होतं. स्वतःच पिक्चर दिसत होतं ते. छान आहे. म्हणजे खूप छान. खूप मस्त झालं. आणि आज मला आज आज जाणवली मला एनर्जी पण. म्हणजे मी तेच म्हणतो एकदम ना, मला आज गरम मी पण वाटायला खूप लागलं. डीप मध्ये गेलो. आणि मला पण आज खूप फील झाला. हो, मला जबरदस्त फील एकदम झाला. गरम जाणवलं, एकदम गरम. म्हणजे इतक्या दिवसानंतर. थँक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक यू, थँक यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू, थँक यू. आणखी कोणी? स्वप्नील सर, हॅलो, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खरंच आहे सुद्धा. खूप डीप झालं दादा आज. खूपच डीप मध्ये गेल्यासारखं होतं. इतकं जाणवत होतं. काहीच कळलं नाही काही सेकंद काय चालू आहे आजूबाजूला. काही आवाज नाही, काहीच नाही. एवढे हम्म. डीप गेले होते पण. आणि फक्त तुमचा साऊंड, जस्ट मंत्र. खरं तर लेट जॉईन झाली मी पण मेडिटेशनला. तरी खूपच सुंदर वाटत होतं. आणि मेडिटेशन असं आपलं संपलं दादा. आपण थँक्स गिव्हिंग केलं आणि इतके सुंदर बर्ड्स माझ्या बाजूला उतरून गेले आवाज. अरे वा. 2च मिनिटं, अगदी 1 सेकंदासाठी असेल ते. आता गायब लगेच. हम्म. एवढ्या सकाळी येत नाहीत करत. आता इथून पुढे छान आहे. येतील. खूपच छान वाटलं मला. थँक्यू लॉट्स दादा. ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. खूप छान. आणखी कोणी? गजानन सर, काही फील झालाय का तुम्हाला? तुमचे वाईफ, तुम्ही दोघांनाही काही वाटलं असेल तर तुम्ही शेअर करू शकता नंतर कॉलवर वगैरे. थोडं टच मध्ये राहत जा, मेसेज वगैरे करत जा. हम्म, आणखी कोणी आहे?
ओके, ऑल ऑफ यू, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. क्लोज करतो मी आता मीटिंग.